नमस्कार, मी पंजाब तक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. शेतकऱ्यासाठी अंदाज येतो. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. 5, 6, 7 ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे. सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा, तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही तुमचं ताडपत्री झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या येणार आहे, त्याच्यामुळे एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यातला हा पाऊस सांगायचं झालं तर इकडे नाशिक जिल्हा, इकडे संभाजीनगर, इकडे जळगाव, त्याच्यानंतर हे जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण पट्टी, इकडे नगर, पुणे, संगमनेर, श्रीरामपूर, शेगाव या भागामध्ये 7 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही. तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही, त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही, म्हणजे काही गरज नाही. त्याच्यामुळे हे अंदाज